संत कनकदास. कनकदास हे हरिजन जातीचे होते. ते मेंढ्या राखण्याचा धंदा करीत असत. पुढील आयुष्यात सैन्यात दाखल झाल्यावर शत्रूच्या तलवारीस ते बळी पडले असता निरनिराळ्या 3 प्रसंगी परमेश्वराने त्यास जीवनदान देऊन त्यांचे रक्षण केले. 2 वेळा कोणीतरी अंगावरून हात फिरवल्याचा त्यांना भास झाला, परंतु 3ऱ्या प्रसंगी मात्र शंख, चक्र, पितांबरधारी चतुर्भुज नारायण मूर्ती त्यांना दिसले. त्या क्षणी ते जागे झाले. जरी डोळ्यापुढचे दृश्य नाहीसे झाले तरी त्यांना तोच ध्यास लागून राहिला. पुढे आपल्या घरी आल्यावर त्यांनी घडलेली सर्व हकीकत आपल्या मातोश्री पुढे निवेदन केले. तेव्हा ती म्हणाली, कनका, त्याचे कारण असे की मला बरेच वर्षे संतती नव्हती, म्हणून गावच्या आदिकेशवाला मी नवस केला होता की मला मुलगा होईल तर त्याला तुझ्या चरणी अर्पण करीन. त्यावर लवकरच तुझा जन्म झाला, पण पुढे थोडक्याच दिवसात तुझा पिता मरण पावल्यामुळे यापुढे एका मुलाशिवाय मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही असे वाटून मी आदिकेशवाचा नवस फेडू शकले नाही. तरी परमेश्वर दयाळू असल्याने त्याने तुझे अशा प्रकारे रक्षण केले. मातोश्रीकडून वरील हकीकत ऐकताच कनकांची वृत्ती पूर्ण पालटून गेली. ज्या सर्वशक्तिमान ईश्वराने मेलेल्याला 3 वार जीवन दिले, तो माझे पालनपोषण करणार नाही काय, असे म्हणून त्याने ऐहिक संसाराला कायमचीच रजा दिली आणि आपल्याला सर्वस्वी आदिकेशवाला वाहून घेतले. पुढे काही दिवसांनी उडपी मठातील व्यासराय नावाचे एक संन्यासी कनकांच्या गावी म्हणजे कागिनले येथे आले. त्यांच्यापासून कनकांनी अनुग्रह घेतला आणि तेव्हापासून ते उडपीला जाऊन राहिले. ते रोज देवाच्या पूजेच्या वेळी भाताची पेज व कच्ची कणिक नैवेद्य दाखवित असत. त्या भक्ताची स्मृती म्हणून उडपी येथील कृष्ण मंदिरात अजूनही तीच पद्धत दिसून येते. कनकांचे गुरु उडपी मठाचे अधिपती होते. ते रोज कृष्णाची पूजा झाली की तीर्थप्रसाद प्रथम कनकाला देऊन नंतर इतरांना देत असत. कनक हे अंत्यज जातीचे असल्याने इतर अनुयायात त्यांच्याबद्दल सहजच विरोध उत्पन्न झाला. त्यामुळे ते कनकांचा नेहमी द्वेष करू लागले होते. या कारणास्तव गुरूंनी कनकांची भक्ती सर्वांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले. एके दिवशी गुरूंनी कनकांसह सर्व अनुयायांना जवळ बोलाविले आणि प्रत्येकाला एक एक केळे देऊन कोणीही नसलेल्या जागी जाऊन हे केळे खाऊन या असे सांगितले. त्याप्रमाणे सर्व अनुयायी केळे खाऊन लगेच परत आले, पण कनकांनी मात्र केळे न खाता तसेच ते परत आणले आणि गुरूंना उद्देशून ते म्हणाले, महाराज, मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी सर्वव्यापी प्रभू माझ्याकडे पाहत असल्याने आपण दिलेले केळे मी खाऊ शकलो नाही. दुसऱ्या एका प्रसंगी गुरूंनी शाळीग्राम आपल्या मुठीत धरून आपल्या अनुयायांना यात काय आहे असे विचारले. तेव्हा त्यापैकी कोणीच उत्तर देऊ शकले नाही. शेवटी त्यांनी कनकांना विचारले तेव्हा त्यांनी शाळीग्राम आहे असे सांगितले. कनकांचा अंदाज जरी खरा ठरला तरी इतर अनुयायांचा कनकांविषयी पूर्वीपेक्षा आदर वाढण्याऐवजी अधिकाधिक त्यांच्याबद्दल द्वेष वाढत राहिला. एकदा एक अनुयायी म्हणाला की, महाराज, कनकांचा अधिकार फार मोठा आहे असे आपण वरचे वर म्हणता, आणि ते तर समुद्र किनाऱ्यावरून एक भला मोठा मासा घेऊन घरी चालले आहेत, तेव्हा हे कसे? तेव्हा गुरु म्हणाले, असे असेल तर आत्ताच्या आत्ता कनकाला बोलावून आण. तेव्हा कनक जेव्हा गुरूंसमोर येऊन उभे राहिले तेव्हा तो अनुयायी म्हणाला, महाराज, यांनी मासा कापडात गुंडाळून काखेत धरला असून त्याचे पाणी गळत आहे. तेव्हा गुरूंनी विचारले, कनका, काखेत काय आहे? तेव्हा कनक म्हणाले, महाराज, महाभारत आहे. पाणी कशाचे गळत आहे असे गुरूंनी विचारल्यावर भारत देशातील रस गळत आहे असे कनकांनी उत्तर दिले. तेव्हा तो अनुयायी चिडून म्हणाला, किती खोटं बोलतोस रे, तू पक्का संतच आहेस ना?
काढून दाखव पाहू तो कपडा. तेव्हा कनकांनी जेव्हा तो कपडा उघडला तेव्हा खरंच त्यातून महाभारत निघाले. पुढे एके दिवशी गुरु सर्व अनुयायांसह फिरत फिरत एका फळबागेत गेल्या. फळे पाहता क्षणी गुरु जेव्हा ध्यानास बसतील तेव्हा आपणास यथेच्छ फळे खाता येईल असा इतर अनुयायांनी विचार केला. कनकांना मात्र मानसपूजा करते वेळी आपणास प्रभूला या फळांचा नैवेद्य दाखवता येईल असे वाटले. गुरु स्नान करून जेव्हा ध्यानास बसले तेव्हा ठरल्याप्रमाणे इतर अनुयायी फळे खाण्यास गेले. परंतु त्यांना प्रत्येक फळात आतील गाभा नसल्याचे आढळून आले. आश्चर्यचकित होऊन ते सर्वजण गुरूंजवळ आले आणि त्यांनी त्याचे कारण विचारले असता कनकाने मानसपूजेच्या वेळी देवाला नैवेद्य केल्याची ही खूण आहे असे गुरूंनी सांगितले. अशा प्रकारे गुरूंनी जरी वेळोवेळी कनकांचा अधिकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला तरी त्यांचा श्रेष्ठ वर्णाचा अभिमान तिळमात्रही कमी झाला नाही. त्यामुळे सत्संग लाभला तरी त्यापासून त्यांना फायदा होऊ शकला नाही. कनकदास रोज सकाळी कृष्ण मंदिराच्या आवारात झाडलोट करीत असत. संध्याकाळी देवासमोरील पटांगणात बसून भजन करीत असत. हे विरोधकास सहन न झाल्यामुळे ते एके दिवशी कनकास म्हणाले, तू अंतच जातीचा आहेस, त्यामुळे येथे बसलास तर मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवाशिव होते. करिता आजपासून तू देवळाच्या मागील बाजूस बसून भजन करीत जा. तेव्हा कनकदास मात्र ठीक आहे, जशी प्रभूची इच्छा असे म्हणून कनकदास तेव्हापासून मंदिराच्या मागच्या बाजूला बसून भजन करू लागले. एके दिवशी भजनात कनक कृष्णाचे वर्णन करू लागले असता एकाएकी देवाने कनकांकडे तोंड फिरवले. पूजेसाठी जेव्हा भटजी देवळात आले तेव्हा त्यांना रोजच्याप्रमाणे कृष्णमूर्ती दिसेना. आज हा काय नवीन प्रकार दिसतो असे म्हणून सर्वजण मठाधिपती गुरूंकडे गेले आणि आश्चर्यचकित होऊन त्यांनी घडलेली सर्व हकीकत गुरूस निवेदन केली. तेव्हा गुरु म्हणाले, ज्या भक्ताच्या प्रेमासाठी देवाने आपले तोंड त्याच्याकडे फिरवले त्याची योग्यता केवढी असेल याबद्दल तुम्हीच आता विचार करा आणि निदान यापुढे तरी कनकदासांचा द्वेष करणे सोडून द्या, नाहीतर अभिमानाने अहंकाराने फुगून तुमचे आयुष्य फुकट जाईल. त्यावर सर्वजणांनी कनकांना वंदन करून आतापर्यंत त्यांचा द्वेष केल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली. उडपी येथे आजही अद्यापही कनकांची कुटी म्हणून कृष्ण मंदिराच्या पाठीमागे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे कनकांसाठी देवाने तोंड फिरवल्यामुळे देवळाच्या मुख्य दरवाजातून कृष्ण दर्शन होत नसल्याने देवळाच्या पाठीमागल्या भिंतीला 4 भोके ठेवली असून त्यातूनच भक्त मंडळी कृष्णाचे दर्शन घेत असतात. तर ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की देवाने जात धर्म बनवला असता तर मनुष्यांमध्येच वेगवेगळे प्रकार बनवले असते. पण जोपर्यंत कोणी आपली जात धर्म सांगत नाही तोपर्यंत आम्हाला कळतही नाही की तो एक पर्टिक्युलर व्यक्ती ह्या वर्णाचा असेल. कनकदासांसोबत असे कित्येक लोक आहेत, भक्त आहेत, जिथे देवांनी जात धर्म न पाहता फक्त भक्तांच्या भावनांना महत्त्व देऊन त्यांच्यावर अत्यंतिक प्रेम केलं. त्यामुळे माणसाची जात धर्म पाहून ही व्यक्ती उच्च जातीची, अंत्यज जातीची, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे न पाहता माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म आहे, हे आपण या गोष्टीतून शिकलो. धन्यवाद.